धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू भेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू लोक आपल्यासाठी करत आहे त्याला माहिती एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू भेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड परमेश्वर रोहिदास बंडाळे आज यांच्या शेतामध्ये आपण भेट दिली आहे. आपण पाहत आहात त्यांच्या शेतामध्ये यांनी 1.20 हेक्टरवर म्हणजे जवळपास 5 ते 6 एकरवर केळी पिकाची लागवड केली मागील ऑगस्टमध्ये आणि आता या केळी पिकाची काढणी चालू आहे. आणि त्यांनी जी केळी आहे ग्रँड 9 जात जी आहे अतिशय चांगल्या दर्जाचं केळी उत्पादन केलेलं आहे. त्यांनी जवळपास एकरी त्यांना 40 टन उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि अतिशय चांगली क्वालिटी असल्यामुळे ते एका मध्यस्थ कंपनीमार्फत याची इराक देशामध्ये निर्यात करीत आहेत. तर आपण या ठिकाणी त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊया. तर सांगा आपण थोडक्यात माहिती सांगा. चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं आणि 40 टन प्रति एकर एवढं भरघोस उत्पन्न घेतलं आपण. तर यामागे आपण काय तंत्रज्ञान वापरलं किंवा आपण व्यवस्थापन कसं केलं थोडक्यात सांगा. तर सुरुवातीला नांगरटी वगैरे झाल्याच्यानंतर शेणखत पूर्ण 5 ते 6 ट्रॉली प्रति एकर प्रमाणे टाकलं. त्याच्यानंतर त्याचं बेड तयार करून बेडवर आपलं G9ची रोपं लावली. किती अंतर लावले? 5 बाय 6 फूट अंतर. 5 बाय 6 2 साईड ड्रिप टाकली आहे. डबल लाईन आणि ज्यावेळेस रोप लावले त्यावेळेस रोपाला जवळपास व्हायरस येऊ नये म्हणून 5 ते 6 फवारणी केली. आपण टिकवायची रोपं लावली जी नाही आणि पुन्हा ड्रिंचिंग सुद्धा केली. घडाचं व्यवस्थापन कसं केलं? घडाचं व्यवस्थापन तर कसं आहे, घर ज्यावेळेस निस्वन चालू होती त्यावेळेस फ्रूट केअर म्हणून म्हणजे आपण फ्रूट व्यवस्थित त्या फ्रूटला म्हणजे 7 ते 8 पाण्यात ठेवणं, 9 जे पेंदा आहे त्या पेंद्याच्या हिशोबानं पाण्यात ठेवणं, ते घड व्यवस्थित त्याला फवारणी घेणं, त्याला ते इंजेक्शन देणं चालू होतं. इंजेक्शन दिले ड्रिपसाठी आणि आतापर्यंत 5 ते 6 फवारणी झाली घडावरती. आपल्याला केळीची लागवड म्हणा किंवा इतर योजनामध्ये आपल्याला कृषी विभागाने काय काय सहकार्य केलं? कृषी विभागानं MRGSमधून आम्हाला जवळपास 1.5 लाखाच्या जवळपास अनुदान दिले. कोणत्या स्कीममध्ये? MRGS अजून कृषी विभाग अर्धा पूर्ण. आणि काही यांत्रिकरण वगैरे? यांत्रिकीकरणामध्ये रोटावेटर घेतलं, ट्रॅक्टर घेतलं होतं आणि आता हे पण घेतलं 20 mm ड्रिप पण घेतलं. कोणत्या याच्यामधून घेतलं कोकरामधून नानाजी देशमुख कृषी मॅडम लोकल कॅरेट. तुम्हाला एकरी उत्पादन खर्च किती आला? उत्पादन खर्च एकरी कमीत कमी 1.5 ते 2 लाखापर्यंत. आता उत्पन्न जवळपास मला 7 ते 7.5 लाख रुपये मिळत आहे. म्हणजे उत्पादन खर्चातून तुमचं जे उत्पन्नातून उत्पादन खर्च जर वजा केला निव्वळ उत्पन्न तुम्हाला एकरी किती मिळत आहे? निव्वळ उत्पन्न 4 ते 5 लाख रुपयापर्यंत सहज मिळू शकतो. सहज एकरी. आणि यामध्ये इतर शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे? मग तुमचं चांगलं तुम्ही या ठिकाणी काम करून दाखवलं सर्वांनी. इतर शेतकऱ्यांनी काय कोणत्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे? सर्व शेतकऱ्यांनी आता हे जे आपण नवीन आधुनिक पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ज्यामध्ये पुष्कळच्या रोपांचा वापर, केळी पिकासाठी बेड सिस्टीमचा वापर आणि ठिबक सिंचनमध्ये डबल लॅटरल लाईनचा वापर आणि कोण्या स्टेजला काय घटक लागते, कोण्या स्टेजला काय लागते, कोणतं औषध लागते, कोणतं काढून आपल्याला वॉटर सोल्युबल सोडावं लागते, ही सगळी थोडी नवीन आता नवीन पिढीनं सगळं अनुकरण करून हे करायला पाहिजे. आता ही केळीची एक्सपोर्ट आहे ही कशा पद्धतीनं होत आहे? नेमकं मध्यस्थ कोण आहे? मध्यस्थ मालेगावचे एक सुनील काढोदे म्हणून आहेत, संतोष काढोदे. त्यांनी इथून आमच्याकडून घेऊन टेंबोर्णीला पाठवतात. ती टेंबोर्णीहून इराकला एक्सपोर्ट होतं. तर अशा प्रकारे आपल्या गणपूर गावातील श्री रोहिदास बंडाळे यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केळी पिकाचं उत्पादन घेतल्याचं दिसून येत आहे आणि त्या पिकाची क्वालिटीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ही केळीची एक्सपोर्ट करीत असल्यामुळे त्यांना अधिकचे 2 पैसे मिळत आहेत. तर या ठिकाणी आम्ही त्यांना असा सल्ला दिला की आपण जे शेतकरी आहे त्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांचे गट आणि शेतकऱ्याच्या कंपन्या स्थापन कराव्यात आणि आपल्याकडे जी काही योजना आहे ना, जी कृषी संजीवनी योजना आहे किंवा आता आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन एक कृषी समृद्धी योजना येत आहे किंवा आपला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे, या योजनेमधून त्यांनी कोल्ड स्टोरेज घ्यावं, पॅक हाऊस घ्यावं, जेणेकरून हे मध्यस्थ जी मंडळी आहे त्यांच्याऐवजी त्यांना थेटपणे आपल्या या केळी पिकाची इतर आखाडी देशांना निर्यात करता येईल आणि त्यांना अधिक 2 पैसे मिळता येईल असा आमचा कृषी विभागाचा त्यांना सल्ला आहे. तर धन्यवाद मंडळी. पहाट नवी कर तू लढा तू